मातेच्या निगेटिव्ह रक्तगटामुळे कावीळग्रस्त बाळाला डॉक्टर खंबाळकरांमुळे जीवनदान। गर्भवती स्त्री RH निगेटिव्ह असेल तर गरोदरपणात तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे अशा स्त्रियांची गरोदरपणात विशेष काळजी घ्यावी लागते। विशेषतः तिच्या पोटातील बाळाचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असेल तर आणखीन काळजी घ्यावी लागते। या स्थितीचा मातेच्या आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही, पण तिच्या पोटातील बाळावर याचा परिणाम होऊ शकतो। अशाच एका ORH निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या गरोदर मातेने आपल्या O पॉझिटिव्ह रक्तगटाच्या बाळाला सावंतपूर वसाहतीतील डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जन्म दिला। या बाळाला रक्तात मोठ्या प्रमाणात कावीळ झाली असल्याचे तपासणी अंती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांच्या लक्षात आले। त्यानंतर डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या खास लहान बाळांच्या NICU मध्ये त्या बाळाला उपचार करण्यात आले। त्यामुळे डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे बाळाचे प्राण वाचल्याचे त्याची आई सोनाली दादासो काटकर राहणार वडजण जिल्हा सातारा यांनी सांगितलं। आम्ही डिलिव्हरीसाठी सरांकडे इथं मॅडमला शोभा मॅडमला सांगितलं, बच्चूंबद्दल बोललो, कारण की माझ्या बेबीला कावीळीचा त्रास होत होता, कारण की माझा O निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे। त्यामुळे हा त्रास बेबीला आमच्या म्हणजे होतोच गर्भाशयात असताना। मग त्यामुळे खंबाळकर हॉस्पिटलला आम्ही इथे आलो। मग आम्हाला धैर्यशील सरांनी आम्हाला बेबीबद्दलची ट्रीटमेंट पूर्ण माहिती सांगितली। मग त्यांच्या आम्ही ह्याच्यानुसार सल्ल्यानुसार गेलो व आज आमचा बच्चू सेफमध्ये आहे आणि आमच्या बेबीचं सरांनी सगळं रिकवर करत आणलेलं आहे। त्यामुळे आम्ही सरांचे धन्यवाद आणि आभार मानतो। तर या बाळावर कशा प्रकारे उपचार करण्यात आले, तसेच विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना घ्यावयाची काळजी याविषयी सांगत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर धैर्यशील खंबाळकर। नमस्कार। आज आपण अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या दैनंदिन जीवनात फार गरजेचा आहे। नेहमीच मला विविध लोकांचे फोन येतात की लग्नाच्या वेळी या मुलीचा रक्तगट हा आहे, या मुलाचा रक्तगट हा आहे, याच्यावरून डॉक्टर हे लग्न जुळवणं योग्य आहे की नाही। याच्यावरून आज आमच्या हॉस्पिटलला झालेली एक केस आहे, त्या अनुषंगानं आज मी थोडी काही माहिती देणार आहे। आता आमच्या हॉस्पिटलमधल्या केसबद्दल सांगतो। या आईचा ब्लड ग्रुप होता O निगेटिव्ह आणि वडिलांचा ब्लड ग्रुप होता O पॉझिटिव्ह। अशा परिस्थितीत जेव्हा पहिलं बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला काहीही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा दुसरं बाळ जन्माला येत असतं त्यावेळेला बरेचसे प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते। उदाहरणार्थ आईचा ब्लड ग्रुप आहे O निगेटिव्ह आणि बाळाच्या वडिलांचा ब्लड ग्रुप आहे O पॉझिटिव्ह। अशा वेळेला बाळ ब्लड ग्रुप O निगेटिव्ह किंवा O पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असते। O निगेटिव्ह असेल तर काहीही त्रास होत नाही। समजा बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेला बाळाला RH आयसोइम्युनायझेशन हे एक कॉम्प्लिकेशन होऊ शकतं। यात बाळाच्या जीवाला धोकाही होऊ शकतो। आता जेव्हा हे बाळ जन्माला आलं तेव्हा या बाळाच्या कावीळीचं प्रमाण फार जास्त होतं। अशा वेळेला या बाळाचं पूर्ण रक्त बदलणं हा एकमेव पर्याय असतो। बाळ जन्माला आलं, त्या बाळाचं आम्ही पूर्ण रक्त बदललं, जवळजवळ ती प्रोसेस 3 ते 4 तासाची असते। त्यानंतर बाळाला फोटोथेरपी खाली ठेवण्यात आलं। नंतर बाळाला एक IVIG म्हणून एक इंजेक्शन असतं, ते दिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी स्टेबल करून आज जवळजवळ 10वा दिवस आहे। बाळ व्यवस्थित आहे, स्टेबल आहे आणि बाळ त्यातून सुखरूप बाहेर पडलेलं आहे। आता ही केस डिस्कस करण्याचं कारण असं की आपण लग्न जुळवताना विचार करत असतो की रक्तगट हा आहे मुलीचा, मुलाचा रक्तगट हा आहे, हे योग्य की अयोग्य। आता मला हे सांगण्याचं आहे की मुलीचा रक्तगट जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा आपण जास्त विचार करण्याची गरज असते। त्यामध्ये A पॉझिटिव्ह, A B या ब्लड ग्रुपचा जास्त विचार नाही केला तरी चालतो। जर निगेटिव्ह ब्लड ग्रुप जरी असेल तरी लग्न करण्यास काहीही हरकत नाही, कारण त्याला पुढे पर्याय असतात। पण या गोष्टीचा सर्व अभ्यास करून आपण पुढे जाणं अपेक्षित आहे। त्यामुळे A ब्लड ग्रुप आहे, B ब्लड ग्रुप आहे, O ब्लड ग्रुप आहे, याचा जास्त विचार करण्याची गरज नाही। आपल्याला RH निगेटिव्ह किंवा RH पॉझिटिव्ह हा आहे का हे बघणं जास्त गरजेचं आहे। धन्यवाद। आईच्या शरीराची तिच्या बाळाच्या RH पॉझिटिव्ह रक्ताशी आंतरक्रिया होऊन अँटीबॉडीज प्रतिपिंडे तयार होतात, तेव्हा RH विसंगती निर्माण होते।
विशेषतः या स्त्रियांच्या दुसऱ्या गरोदरपणात बाळ RH पॉझिटिव्ह असेल तर तात्काळ अँटीबॉडीज तयार होतात. RS पॉझिटिव्ह बाळाची वार ओलांडून या अँटीबॉडीज गेल्या की त्याच्या लाल रक्तपेशींचे नुकसान होते. लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजन प्रवाहित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतात. अशा परिस्थितीत लाल रक्तपेशींचे वेगाने नुकसान झाल्याने ॲनिमियासारखी अवस्था निर्माण होऊन बाळासाठी प्राणघातक ठरू शकते. नवीन लाल रक्तपेशी निर्माण करण्याची बाळाच्या शरीराची क्षमता कमी झाल्यास कठीण होतं. यातून कावीळ, हार्ट फ्ल्युअर, यकृताचे काम मंदावणे आदी अवस्था येतात आणि बाळासाठी हे प्राणघातक ठरू शकतं, अशी माहिती डॉक्टर खंबाळकर यांनी यावेळी दिली. सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. संपर्क 88 03 36 37 38.